हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. मी आयशा कुलकर्णी, शेतकऱ्याची मुलगी कृषी कन्या. आणि आम्ही आलो आहे आज इकडे कांदे लावायला, जे की काल अर्धवट राहिले होते. ते कांदे आज लावण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. आणि बघू शकता तुम्ही, चालू झालेलं आहे काम इकडे. पप्पा चालू केले आहेत आणि एक पूर्ण वापा भरलेला आहे. तर चला आपण पण लावायला चालू करूयात. हॅलो गाईज, तर आम्ही इथं कांदे लावालो. तर बघू शकता तुम्ही, म्हणून लावत आहे कांदे. तर गाईज या कांदे लावायला. तर बघू शकता तुम्ही. तर गाईज आमचं जेवढं रान तयार झालं होतं तेवढं सगळं कांदे लावून झालं आहे. आणि इकडे रान तयार नाही, कांदे लावायला बोलवलेत आमचे समर्थ राजे. कधी होणार आहे रान तयार? 15 मिनटात रान तयार होईल गाईज. तर 15 मिनिट रेस्ट करूयात आपण. आणि आता सध्या आपलं एवढं लावून झालं आहे, हे इकडून इथेपर्यंत. आणि एवढं झालेलं आहे आपलं लावून. आणि आता रान करून लावायचं आहे परत. तर गाईज ऊन खूप पडलं आहे आणि सगळ्यांचे डोके दुखायलेत, म्हणून आम्ही एवढंच लावलं होतं. आणि रोप पण संपलं आहे त्यात, म्हणून आम्ही सगळे घरी चाललो आहे आता. आणि बघूयात उद्या परवा लावूयात, थोडं ऊन नसताना लावूयात आणि रोप चांगलं उपसून ठेवूयात, तेव्हा लावूयात. तर चला आता सध्या तरी घरी जाऊयात. आणि एवढं झालं आहे लावून. तर गाईज आपल्या शेतात 2 माकडं आलेत. तर माहीत नाही कुठून आलेत, पण आलेत. इकडे एक थांबले. इकडे कुठे गेला? हां हां हां, बघा गाईज, गेलं. आपला वाल्या जो आहे ना, तो पिछा करतोय त्यांचा. अरे अरे नको सम्या, आवाज करायला ते आवाज. इकडे एक आहे आणि इकडलं कुठे गेलं की इकडले दिसेना. एकाला तर ताण काढलेत आणि अजून एक इकडे आहे. मला जायला भीती वाटायला, तर नको अजून जायला आपण. समर्थ अजून एक कुठं आहे? तर गाईस ते वाला आहे ना, ते तिथं बसलंय झुडपात. आणि इकडचं जे आहे ना, ते माझ्या इकडून रस्ता आहे, जे की ते मला इकडं येईल असं वाटायलंय. पण बघूयात, थांबा थोडं वेट करूयात. समर्थ इकडलं बघ, इकडला. समर्थ जास्त जवळ जाऊ नको, तिथंच आहे बघ समर्थ. कुठे गेलं रे? जायचं का जवळ? हा, कुठे गेलं की गाईज? गप्पच झालं. इकडलं आहे का? पाणी प्यायला गेले बहुतेक गाईज, विहिरीतलं पाणी प्यायला गेले. आणि जर आपलं बाल्या जो आला तर येईल ते. समर्थ येईल ना? नको गेलं गाईज, इकडलं गेलं माकड. तर 2च आले होते आणि ते पण गेले दोन्ही. कुठे गेले दिसे ना. चल, किती पळत आलो रे बाबा. कुठं? इकडून काहीच दिसे ना इकडून. तर गाईज तुम्ही बघू शकता इकडे उंबर किती पडलेत. हे उंबराचं झाड आहे आणि किती उंबर लागले याला. एक झाली की एक पडते. पूर्ण असा सडा पडलाय. हे बघा चालूच आहे अजून एक पडायचं. लाल दिसायला असं. तर गाय हे छोटं वासरू आहे आणि हे 2-3 महिन्याचं आहे. हा, हे छोटं आहे, अजून महिन्याचं आहे ना. 2 महिन्याचं आहे. 2-3 महिन्याचा. 2-3 महिन्याचा गाईज आहे. तर गाईज आता आम्ही चाललोय आमच्या गव्हात. कुठेपर्यंत पाणी गेलंय आणि कुठं नाही गेलं हे बघण्यासाठी चाललोय. आणि समर्थाचं चालू आहे काहीतरी बघायचं. मी काय एवढं लक्ष घालत नाही, कारण पाणी देतोय हा समर्थ, फक्त मी नाही देत. बघू काय. अरे बापरे, केवढं उंच झालंय बघा गाईज. गहू पूर्ण कमरेला आलंय, कमरेला. आणि बघू शकता तुम्ही. अरे जाऊ नको ना, टोचतंय गहू जास्त. एक तर हाफ चड्डी घालून आलाय गाईज हा. आणि त्यात गव्हातनं चालायला सगळे त्याचे हे जे असतात ना, हे टोचतात सगळे. त्याला काय बोलतात माहिती नाही, कूस असतं बहुतेक. तर गाईज आता आमचं बघून झालंय काय गव्हात कुठंपर्यंत पाणी गेलं. आणि तर गाईज इथे बघू शकता तुम्ही उंदराने कसं केलं हे. तर उंदीर पण आहेत गव्हात, आणि उंदीर तर जास्त असतात आणि नुकसान पण करतात खूप. तर सगळं बघून झालं आहे आमचं, म्हणजे कुठंपर्यंत पाणी गेलं गव्हात, कुठेपर्यंत नाही गेलं ते बघून चाललं. आणि आम्ही चाललो आता घरी.
तर चला तुम्ही पण. तर गाईज आजच्या ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबूयात आणि भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.